Like, subscribe, and get notified. The old Kavi paintings on the wall of Sri Shantadurga temple in the premises of Sri Ravalnath Maidekar temple in Mulgaon, Bicholi were repainted using modern technology. The Kavi paintings at Saptakoteshwar temple too have been repainted. Kavi painting is a very old form of painting mainly seen in Goa, Konkan region and some parts of Karnataka. Prime Minister of India Narendra Modi himself has showed interest in these paintings. इथे आम्ही जेव्हा ठरवलं की रंगवायचं आहे मंदिर आणि जेव्हा आम्हाला कळलं की कावीसारखी प्राचीन कलेची इथे डिझाईन्स आहेत तेव्हा आम्हाला सगळ्यांना एकतर एकजुटीने आम्ही ठरवलं होतं कसंही झालं तरी कावीचं आपण महत्त्व आणायचं इथे आणि तो जो ओरिजिनल पॅटर्न आहे तो ठेवायचा. म्हणून तुम्ही जर बघा देवळाकडे जाऊन जर बघाल व्हिडिओ कराल तर तुम्हाला हे कळेल की प्रत्येक डिझाईन हा ओरिजिनल 400 वर्षापूर्वीचा जो कावी डिझाईन आहे तो उचलून तशी बॉर्डर उचलली गेली आहे. तसं हे छत जे होतं ओरिजिनल त्याच्यावर फक्त त्यांनी कलर चढवला आहे म्हणजे तो आपला प्राचीन डिझाईन आहे आणि हा एक जो डिझाईन आहे हा सुद्धा प्राचीन कावीमधनं उचललेला गेला आहे. सो सगळं प्रत्येक मायन्यूट डिटेल बघताना असं लक्षात येईल की कावीचं पूर्णपणे हे आपण काढलेलं आहे वापर करून ते देऊळ संपूर्णतः कावी करून घेतलेलं आहे. तर मी गोव्यात पेंटिंग कॉन्ट्रॅक्टचं काम करतो, मडगावमध्ये राहतो आणि मी हे पेंटिंगचं बघून शिकलो. फक्त मला टॉकिंग म्हणजे थोडंसं मिळालं असं टचिंग मिळालं की कावी काय असते म्हणजे ह्यांच्यानी दाखवली मला सप्तकोटेश्वर मंदिरात नेऊन दाखवली आणखी कुठे दाखवली म्हणजे म्हटलं मी हे केलेलं आहे हे मी करू शकतो म्हणजे मी ते केलं. म्हणजे त्याच्यावरती मला कोणाचा तरी आधार पाहिजे. तो माझा भाचा चेतन भगत म्हणून आहे त्याला ॲडिशनल केलं आणि नंतर हे संपूर्ण फोकसमध्ये काम करून कंप्लीट केलं. त्याला फक्त आधुनिक जोड म्हणजे काय कॉम्प्युटर युगामध्ये जे चालतं तेच फक्त म्हणजे लेझर कटिंग पेपर कटिंग आणि प्लस पॉईंट म्हणजे ज्याला मटेरियल लागतं ते फाईन टॅक्स किंवा रफ अँड टॅक्स म्हणजे सिमेंटचाच प्रोडक्ट असतो तो हार्डली वर्कमध्ये काम होतो. त्याचं तुम्हाला काही भविष्यात कितीही वर्ष काही होणार नाही म्हणजे जसं कावीला होणार तसंच ह्याला होणार. Watch on Herald TV.